जिल्हा न्यायालय पदभरती 2023 मध्ये तुम्ही ज्या परीक्षा दिलेल्या होत्या त्याची पहिली आन्सर की आलेली आहे. दुसऱ्या आन्सर कीबद्दल या ठिकाणी मी लॉग इन करून चेक करतोय, परंतु अजून देखील लॉग इन होत नाही. तर मित्रांनो, याच्यावरती काम चालू आहे. लवकरच तुमची फायनल आन्सर की जी आहे आफ्टर ऑब्जेक्शनची या ठिकाणी प्रसिद्ध केली जाऊ शकते. फायनल आन्सर की आल्यानंतर तुमचं मग नॉर्मलायझेशन होणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या मेरिट लिस्ट लागतील पुढील टप्प्यासाठी. तर बघा, ऑफिशियल वेबसाईटवरती मी चेक करतोय. जसं या पुढील आठवड्यामध्ये जसे पण तुमच्या फायनल आन्सर की येतील तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. कारण की बरेच विद्यार्थी या ठिकाणी याबद्दल विचारतात की याचा रिझल्ट कधी लागेल. तर मित्रांनो, जास्त दिवस लागणार नाहीत. तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की 15 ते 16 तारखेपर्यंत या ठिकाणी मित्रांनो तुमचे फायनल आन्सर की येण्याचे चान्सेस आहेत. त्या पद्धतीने जसं अपडेट येईल तसं तुम्हाला सर्वात अगोदर माहिती दिली जाईल. तर या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. ती म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या ज्या रिक्त जागा होत्या जिल्हानी आहे, तर याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला माहिती असेल की त्यांनी सांगितलेलं आहे की 1 साथ एवढे उमेदवार जे आहेत पुढील टप्प्यासाठी बोलवले जाणार आहेत. आता मित्रांनो, कट ऑफ जो आहे तुम्ही सारीकडे पाहिला असेल, कोण कमी सांगते कोण जास्त सांगते. तर कट ऑफ कितीही लागू शकतो मित्रांनो, त्याचं आपण आत्ताच सांगू शकत नाही. कारण की याचं कारण असं आहे मित्रांनो की तुमचं अजून ऑब्जेक्शन होणार आहे मित्रांनो. ठीक आहे, ऑब्जेक्शनमध्ये मित्रांनो काय होतं, ज्यांनी ऑब्जेक्शन घेतले त्या शिफ्टमध्ये तुमचे मार्क्स वाढणार मित्रांनो. 1-2 असेल किंवा 2-3 असेल, असे मार्क्स मित्रांनो वाढतात. ठीक आहे, बरेचसे प्रश्न बऱ्याच शिफ्टमध्ये चुकीचे देखील आहेत, बरेचसे ऑप्शन देखील चुकीचे आहेत. आणि काही विद्यार्थ्यांचं असं सांगणं आहे की आम्ही जे उत्तर सिलेक्ट केलं होतं ते वेगळंच सिलेक्ट झालेलं आहे. तर असे भरपूर सारे प्रश्न आहेत. तर ते ऑब्जेक्शनमध्ये तुम्ही जे मित्रांनो ऑब्जेक्शन घेतलेले आहे ते व्हॅलिड होऊन तुमचे मार्क्स वाढणार आहेत. त्याच्यामुळं कट ऑफबद्दल कोणीही काही सांगू शकत नाही. ठीक आहे, आणि मित्रांनो त्याच्यानंतर मग तुमचं अजून काय होणार आहे, नॉर्मलायझेशन होणार आहे. आपल्याला माहीत असेल मित्रांनो TCS कशा पद्धतीने नॉर्मलायझेशन करतं. तर याच्यामध्ये देखील डेफिनेटली मित्रांनो तुमचे मार्क्स कमी जास्त होतील म्हणजे पूर्ण तलाठी पदभरतीसारखा पार आउट ऑफ 200च्या वरती जाणार नाही मित्रांनो. म्हणजेच 30 किंवा 40च्या वरती जाणार नाही किंवा डायरेक्टली 20च्या या ठिकाणी 15 होणार नाही, अशा पद्धतीने नाही. तर याच्यामध्ये 1-2 मार्काचा जास्तीत जास्त अजून फरक पडेल. त्याच्यामुळे मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना जे थोडेसे चांगले मार्क्स आहेत, म्हणजे त्यांना सोपा पेपर गेला किंवा काही जणांना कमी मार्क्स आहेत, अवघड पेपर गेला, तर असे जे आहे मित्रांनो कमी जास्त मार्क्स तुमचे या ठिकाणी अजून होतील. त्याच्यामुळं कुणीही कितीही कट ऑफ सांगितलं तरी मित्रांनो या ठिकाणी तो अंतिम असणार नाही, तो एक अंदाजित कट ऑफ असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर आपल्याला फायनल आन्सर कीची मित्रांनो वाट बघायची. फायनल आन्सर की आल्यानंतर नॉर्मलायझेशन नंतर तुमच्या लिस्ट तर लागणारच, परंतु फायनल आन्सर की आल्यानंतर अजून तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त क्लॅरिफिकेशन भेटेल की नेमके किती मार्क्स या ठिकाणी मित्रांनो मिळत आहेत ते. ठीक आहे, तर कट ऑफबद्दल आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये ही माहिती पाहिली. याच्यामध्ये जी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आपण मित्रांनो ती म्हणजे 1 साथ विद्यार्थी तुम्हाला बोलवलं जाणार आहे आता पुढच्या टप्प्यासाठी, ज्यामध्ये मित्रांनो स्टेनोची तुमची या ठिकाणी लघुलेखन चाचणी असेल, लिपिकची टायपिंग टेस्ट असेल आणि शिपाई हमाल पदाची या ठिकाणी स्वच्छता आणि चापल्य चाचणी असेल. तर 1 साथ विद्यार्थी म्हणजे नेमकी किती बोलवले जातील, तर कशा पद्धतीने हे मित्रांनो बोलवले जाणार आहेत. आणि इंटरव्ह्यूसाठी 1 म्हणजे 3 पट विद्यार्थी बोलवले जातील. तर 7 पट विद्यार्थी नेमके कसे बोलवले जातील पहा. तर हे जिल्हा न्याय रिक्त पद आहेत मित्रांनो. याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी सांगितलंय की काय म्हटलंय, चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर. आता मित्रांनो इथं अजून एक प्रश्न येतो, किमान गुण मिळवल्यानंतर म्हणजे किती गुण नेमके पाहिजेत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पेज नंबर 5 वरती ही जी माहिती दिलेली आहे, आता मी स्वतः माहिती सांगत नाही मित्रांनो, मी स्वतः माझ्या मनाने सांगत नाही. पेज नंबर 5 वरती जर बघितलं, प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचा एक निकष त्यांनी या ठिकाणी सेट केलेला आहे मित्रांनो ऑलरेडी. ठीक आहे, आता तुमचे जे या ठिकाणी मित्रांनो टप्पे आहेत, तर पहिला टप्पा जो आहे चाळणी परीक्षेचा, त्याच्यामध्ये निकष सेट केला आहे त्यांनी. जर याच्यामध्ये म्हटलंय की लघुलेखक असेल, कनिष्ठ लिपिक, शिपाई हमाल किंवा लिपिकचं जे पद आहे त्यामध्ये चाळणी परीक्षा, लघुलेखन, टंकलेखन चाचणी, स्वच्छता आणि चापल्य चाचणी आणि मुलाखतीसाठी देखील मित्रांनो या पूर्ण प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी जे आहे मित्रांनो, आता खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी म्हणलं की तुम्ही म्हणाल की इथं मग आरक्षणानुसार जागाच नाही आहेत, तर मग अशा पद्धतीने कसं काय. तर बघा मित्रांनो, हे एक निकष ठरवलेला आहे, फक्त जागा मात्र नाही आहेत. परंतु तुम्ही जर त्या कॅटेगरीमधून असाल तर तेवढे मार्क्स तुम्हाला किमान मार्क्स घ्यायचे आहेत. इथं लिहिलंय 1 साथ विद्यार्थी म्हणजे 7 पट, एका जागेसाठी 7 पट विद्यार्थी घेताना ते म्हणतायत की किमान गुण मिळवल्यानंतर चाळणी परीक्षेमध्ये म्हणजेच तुम्ही पास व्हायचंय, एवढे गुण तुम्हाला घ्यायचे. म्हणजे तुम्हाला इथं काय व्हायचं मित्रांनो, पास व्हायचे. लक्षात घ्या, हा पासिंग क्रायटेरिया तुमचा आहे. ठीक आहे, परंतु याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले तर तुमचं सिलेक्शनचे काय आहेत, चान्सेस आहेत मित्रांनो. तर खुल्या प्रवर्गासाठी किमान 35% गुण आणि मित्रांनो राखीव प्रवर्गासाठी कमीत कमी 30% गुण तुम्हाला घ्यायचे. ठीक आहे, तर मग 35%, आता 40चे मित्रांनो या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी जे आहे 35% करायचे, 30चे खुल्या प्रवर्गासाठी 35% आणि तसेच त्याचं राखीव प्रवर्गासाठी
30% या ठिकाणी करायचं आहे. 30चे आणि 40चे म्हणजे शिपाई आणि लिपिक पदाच्या मार्क्सचे आउट ऑफ मार्क्सपैकी. तर तेवढे मार्क्स या ठिकाणी मित्रांनो घेतलेल्या विद्यार्थ्यांना काय केलं जाईल या ठिकाणी, जसं स्वच्छता किंवा टायपिंग टेस्ट आहे त्यासाठी मित्रांनो पुढील टप्पा जो आहे म्हणजे स्वच्छता आणि चापल्य चाचणी किंवा लिपिकसाठी टायपिंग टेस्ट जे आहे त्यासाठी एकाच साथ विद्यार्थी गुणवत्ता राखण्यासाठी या ठिकाणी एवढे गुण मिळवणारे जे आहेत विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल. एक मित्रांनो या ठिकाणी तो गुण ते सेट करतील की समजा शिपाई हमालसाठी 30 पैकी परीक्षा होती, तर याच्यामध्ये 15 मार्क्स समजा पडलेले विद्यार्थी जे आहेत 15पेक्षा संपूर्ण वरच्या विद्यार्थ्यांना बोलवायचं. मग एकाच साथ विद्यार्थी जे आहेत ते कसे निवडले जातील पहा. एकाच साथ म्हणजे या ठिकाणी कसं असणार आहे, प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळं तुमचं असेल मित्रांनो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जागा आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो निवडताना काय केलं जाणार आहे, तुमचे जे या ठिकाणी निवड यादीच्या जागा ज्या आहेत त्याच्या 7 विद्यार्थी जे आहेत ते बोलवले जातील. प्रत्यक्ष यादीचा मित्रांनो इथं काही संबंध असणार नाही. हे प्रत्यक्ष यादीच्या जागा नाहीतच असं समजायचं तुम्ही, ठीक आहे. फक्त निवड यादीच्या जागा आहेत म्हणून समजायचं. तुमचं नाव जर प्रत्यक्ष यादीमध्ये आलं, समजा वरती 1-2 नंबरला तुमचं 3 नंबरपर्यंत नाव असेल तर थोडेफार चान्सेस आहेत की तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. कारण की जे निवड झालेले विद्यार्थी त्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय प्रॉब्लेम झाला किंवा काही जण सोडून गेले तर त्यानंतर मग प्रत्यक्ष यादीमधील उमेदवारांना काय केलं जातं, बोलवलं जातं. बोलवलंच जाईल अशी शक्यता मित्रांनो या ठिकाणी खूप कमी असते. बोलवलं जाईल असं नाही मित्रांनो तिथे, ठीक आहे. वेटिंगमध्ये आहे म्हणजे जे वरती आहे त्यांना थोडाफार फायदा होऊ शकतो. जर प्रत्यक्ष यादीमध्ये नाव एकदम खाली आहे तर त्याचा काहीच उपयोग नाही. त्यामुळं फक्त निवड यादीच्या ज्या जागा आहेत मित्रांनो तेच तुम्हाला महत्त्वाचे आहेत. तर निवड यादीमध्ये ज्या जागा आहेत त्याच्या एकाच 7 विद्यार्थ्यांना काय केलं जाणार, बोलवलं जाणार. प्रत्यक्ष यादीचा इथं विचार करायचा नाही. तर प्रत्येक जिल्ह्यानुसार मग मित्रांनो काय होणार, वेगवेगळा तुमचा कट ऑफ लागणार, वेगवेगळे विद्यार्थी बोलवले जाणार. समजा मित्रांनो पुणे जिल्ह्याचा आपण विचार केला तर पुण्यामध्ये किती 86 जागा निवड यादीसाठी आहेत आणि 22 जागा किती आहेत वेटिंगसाठी आहेत. तर ह्या 22 जागेचा तुम्हाला विचारच करायचा नाही. 86च्या 7 विद्यार्थी बोलवले जातील म्हणजेच किती 602 विद्यार्थी बोलवले जातील. असं प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे बोलवले जातील. बघा तुमचा जिल्हा बघायचा, जसं की अहमदनगरला 64 जागा आहे शिपाई हमालसाठी आणि ही जी 2023ची भरती निघाली मित्रांनो याच्यामध्ये शिपाई हमाल पदासाठी सर्वात कमी जागा आहेत आणि सर्वात जास्त अर्ज या पदांसाठी आलेले आहेत मित्रांनो. त्याच्यामुळं थोडंसं या ठिकाणी मित्रांनो जागा ज्या आहेत त्या कमी असल्यामुळं इथं मित्रांनो विद्यार्थी थोडे कमी बोलले जातील. मात्र लिपिक या पदासाठी 2795 जागा आहेत निवड यादीसाठी. इथं मात्र मित्रांनो जास्त विद्यार्थ्यांचे सिलेक्शनचे चान्सेस आहेत. तर बघा शिपाई हमाल पदासाठी किंवा लिपिकसाठी तुमच्या प्रत्येक जिल्ह्यानुसार मित्रांनो जे निवड यादीच्या जागा आहेत त्याच्या 7 विद्यार्थ्यांना काय केलं जाईल, बोलवलं जाईल. समजा आपण आता शिपाई आणि हमाल पदासाठी जर बघितले मित्रांनो किती जागा आहेत पहा, 1266 जागा आहेत शिपाई आणि हमाल पदासाठी. तर त्याच्या 7 विद्यार्थ्यांना काय केलं जाईल, बोलवलं जाईल. टोटल पूर्ण महाराष्ट्रामधून किती विद्यार्थी बोलवले जातील म्हणजे 35 या ठिकाणी जिल्हा न्यायालयांसाठी तर 8862 होतील मग मित्रांनो 7 म्हणले तर. परंतु प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं असेल. तुम्हाला उदाहरण सांगितलं मी जसं की पुण्यासाठी 86 जागा आहेत निवडीसाठी म्हणजे डायरेक्टली सिलेक्शनसाठी, तर त्याच्या 7 602 विद्यार्थी बोलले जातील. तसं मग वेगवेगळ्या जिल्ह्याचं वेगवेगळं असेल. प्रत्यक्ष यादीचे तेवढे विद्यार्थी तर प्रत्यक्ष यादीमध्ये घेतले जाणार. प्रत्यक्ष यादीमध्ये मग एकाच 7 वगैरे तसं काय नाही, ते जेवढे जागा तिथं प्रत्यक्षामध्ये तेवढेच विद्यार्थी फक्त तिथे ठेवले जाणार. मात्र निवडीसाठी मात्र या ठिकाणी मित्रांनो काय केलं जाईल, 7 विद्यार्थी बोलवले जातील आणि मग 7 विद्यार्थी बोलवायचे. एका जागेसाठी 7 विद्यार्थी बोलवायचे. मग ते 7 जणांचे किती मार्क्स आहेत ते कसे बघायचे, तर त्याचा एक त्यांनी निकष ठरवलेला आहे, तो म्हणजे हा मित्रांनो 35% आणि 30%. ठीक आहे. मग त्याच्यावरती ते ठरवतील की बाबा 35% 30% मार्क्स घेतलेत तर मग ह्या सर्वांनाच बोलवायचं का, तर ते तसंही विचार करू शकतात मित्रांनो. तसा जर विचार केला तर तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट असेल. पण समजा सर्वच पास झाले तर सर्वांनाच बोलूया पुढच्या टप्प्यासाठी, असं देखील ते करू शकतात. कारण की इथं मित्रांनो जो जास्त मार्क्स घेईल, ठीक आहे, जो जास्त मार्क्स घेईल तो पुढे जाईल. परंतु मित्रांनो पुढील देखील त्यांनी टप्पे अजून ठरवलेले आहेत. जसं आपण जर पाहिलं मित्रांनो याच्यामध्ये पुढील देखील टप्पे ठरवले त्यांनी, कारण की त्याच्यामध्ये त्यांना जो कॅन्डिडेट आहे त्याला मित्रांनो पुढच्या टप्प्यासाठी तो योग्य आहे का. जरी त्याला समजा चाळणी परीक्षेमध्ये या ठिकाणी आउट ऑफ 30 पैकी 30 मार्क पडले, 40 पैकी 40 मार्क पडले, तर तुम्ही इथं मित्रांनो तुम्हाला कमी मार्क्स पडले म्हणून तुम्ही इथं हारायचं नाही मित्रांनो. ठीक आहे, इथं कमी मार्क्स पडले म्हणून या ठिकाणी आशा सोडून द्यायची नाही आहे तुम्हाला. ठीक आहे, आत्ता सध्या तरी. कारण की लक्षात घ्या, कारण की पुढचे टप्पे देखील मित्रांनो न्यायालयाने ऑलरेडी सेट केलेले आहेत. इथं मित्रांनो तुम्हाला कमी मार्क्स पडले, तुम्ही समजा पास आहात बाबा 35 पैकी या ठिकाणी 35% किंवा 30% तुम्हाला कमीत कमी 40 पैकी 30 पैकी पडले. ठीक आहे, इथं तुम्हाला कमी मार्क्स असले तरी तुम्ही
निकषामध्ये बसताय त्या, ठीक आहे. मग पुढं तुम्हाला जर संधी भेटली तर त्यासाठीच त्यांनी पुढचे टप्पे ठेवलेले आहेत, की जसं की मित्रांनो लिपिकसाठी या ठिकाणी तुम्हाला टंकलेखन येतं की नाही, आणि तुम्हाला आउट ऑफ 30 पैकी 30 मार्क घेतले आणि तुम्हाला स्वच्छताच जर करता येत नाही, तर मग त्याच्यामुळेच मित्रांनो हा टप्पा ठेवला आहे. फक्त तुम्ही परीक्षेमध्येच हुशार आहात आणि बाकी काहीच काम जमत नाही, तर मग इथं तुम्हाला शिपाई होऊन काहीच फायदा नाही. कारण की बरेच विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी मित्रांनो आउट ऑफ मार्क्स घेतील, जास्तीत जास्त मार्क्स घेतले, परंतु पुढच्या टप्प्यामध्ये कमी मार्क्स पडले, आणि कमी मार्क्स ज्यांना चाळणी परीक्षेमध्ये पडलेली आहेत आणि त्यांना पुढच्या टप्प्यामध्ये चांगले मार्क्स पडले, त्यांना पुढचं काम जे आहे ते चांगलं एकदम जमतंय, ठीक आहे. लेखीमध्ये कमी मार्क्स पडले ठीक आहे, परंतु पुढे चांगले मार्क्स पडले तर त्यांचं देखील सिलेक्शन होऊ शकतं. त्याच्यामुळे इथं अजून भरपूर सारे पुढचे टप्पे राहिलेत. तुम्ही इथं लेखीमध्येच कमी मार्क्स पडले म्हणून मित्रांनो इथं काय करायचे, आशा सोडून द्यायची नाही, हे देखील लक्षात राहू द्या. त्यासाठीच हे पुढचे टप्पे जे आहेत मित्रांनो महत्त्वाचे आहेत अजून देखील तुम्हाला. त्यामध्ये मग स्वच्छता चाचणी, तुम्हाला स्वच्छता करता येते का, किती चपळता आहे ते देखील चेक केलं जाईल, मुलाखत देखील तुमची घेतली जाईल, तुमचा कॉन्फिडन्स चेक केला जाईल, काम करण्याची इच्छा तुमची चेक केली जाईल तिथं, तर त्याच्यामध्येही तुम्हाला मार्क्स दिले जातील. किंवा तुमचा जो रिझ्युमे आपण म्हणतो, एक प्रोफाईल म्हणतो, तो कसा आहे तो देखील चेक केला जाईल मित्रांनो. ज्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं शिक्षण वगैरे हे सर्व तिथं चेक केलं जाईल, ठीक आहे. फक्त परीक्षामध्ये मित्रांनो कमी मार्क्स पडले म्हणून या ठिकाणी निराश व्हायचं नाही. ह्या पासिंग क्रायटेरिया जरी देखील तुम्ही मित्रांनो क्रॅक जरी केलेला असेल तरी देखील पुढं चान्स भेटू शकतो, हे देखील लक्षात राहू द्या. तर तुम्हाला सर्व माहिती याच्यामध्ये मी सांगितलेले. एकाच 7 विद्यार्थी जे आहेत ते बोलवले जातील. मग किती विद्यार्थी बोलवले जातील, तर शिपाईसाठी मित्रांनो हमालसाठी 8,862 पूर्ण 1266 जागा आहेत त्याच्या मित्रांनो, आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार मग एकाच साथ त्या जागेसाठी बोलवले जातील. त्यानंतर लिपिकसाठी पहा 2795 जागा आहेत, तर सर्वात जास्त 19,565 विद्यार्थी इथं बोलवले जाणार आहेत. त्यानंतर स्टेनोसाठी 3,976 एवढे विद्यार्थी एकाच साथ होतात मित्रांनो. तर अशा पद्धतीने ही पदभरती जी आहे ती पूर्ण होणार आहे. अजून मित्रांनो याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला विचारा. कट ऑफबद्दल विचारू नका, तुमचे मार्क्स टाका कमेंटमध्ये, परंतु एवढेच मार्क्स आहेत याच्यावरती सिलेक्शन होईल का हे मित्रांनो कोणीच सांगू शकत नाही. तुम्हाला मी सांगितलेलं आहे, तुम्हाला पासिंग क्रायटेरिया मी इथं दाखवला आहे जाहिरातीमध्ये, पेज नंबर 5 वरती हा पासिंग क्रायटेरिया पहा. याच्यानुसार तुम्ही पास झालात, निकष कंप्लीट केलं, तर पुढं मित्रांनो असं समजायचं आपण की चान्स भेटू शकतो. जर चान्स भेटला तर पुढचे टप्पे अजून आहेत त्याच्यामध्येही तुम्हाला मार्क्स मित्रांनो भेटू शकतात. तर जसे अपडेट येतील मित्रांनो आता फायनल आन्सर की बद्दल, त्याचबरोबर मित्रांनो नॉर्मलायझेशनबद्दलचे किंवा तुमचे जे रिझल्ट लागतील पुढचे, तशी वेळोवेळी तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट दिली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा, आणि आपला टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. धन्यवाद.